महाराष्ट्रामध्ये कुणाला कायद्याचा धाक उरलेला नाही अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे। तर राज्यातल्या वाढत्या गुन्हेगारी संदर्भात सर्वपक्षीय बैठक बोलावण्याची मागणी देखील सुळे यांनी केली आहे। दावोसमधील राज्य सरकारच्या गुंतवणूक करारावरून आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे। फडणवीसांनी गुंतवणूक करार केलेल्या 29 कंपन्यांपैकी फक्त एक कंपनी परदेशी असून बाकी कंपन्या भारतातल्या आहेत असा आरोप आदित्य ठाकरेंनी केला आहे। दावोसमध्ये झालेल्या राज्य सरकारच्या गुंतवणुकीत 29 कंपन्यांपैकी केवळ एक कंपनी विदेशी असल्याचा आरोप अंबादास दानवेंनी केला। यामधील 20 कंपन्या महाराष्ट्रातल्या असून त्यापैकी 15 कंपन्या मुंबईतल्या आहेत। मग दावोस दौरा कशासाठी असा सवाल दानवेंनी केला आहे। एका बांगलादेशी महिलेनं लाडकी बहीण योजनेचा फायदा घेतला, याची चौकशी झाली पाहिजे असं विधान सुप्रिया सुळेंनी केलंय। सरकारनं हे फॉर्म कसे भरून घेतलेत, असं काय घडलं की पारदर्शकता आली, असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। नीलम गोऱ्हे यांनी बांगलादेशी महिलेला मिळालेल्या लाडकी बहीण योजनेच्या लाभावरनं टीका केली आहे। काही समाजकंटक घुसखोरी करतायत, इथं आल्यावर आधार कार्ड काढतात, लोकांची ही अपप्रवृत्ती चुकीची आहे असं त्यांनी म्हटलंय। लाडकी बहीण योजनेतही बदल होतील असं वक्तव्य रोहित पवारांनी केलं। जवळपास 1 ते 1.5 कोटी महिला या योजनेतनं बाहेर पडतील असं त्यांनी म्हटलं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शनिवारी जालना दौऱ्यावर जाणार आहेत। शिंदे लाडकी बहीण मेळाव्यासाठी उपस्थित राहणार आहेत। एकनाथ शिंदेंच्या आभार दौऱ्याला जालन्यामधून सुरुवात होणार आहे अशी माहिती शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकरांनी दिली आहे। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीदिनी ठाकरे गटानं भाजपला डिवचलंय। कलानगर जंक्शन, मातोश्री आणि माहीम परिसरात शिवसेना ठाकरे पक्षाकडनं भाजपला डिवचणारे बॅनर्स लावण्यात आलेत। हिंदुत्वाच्या मुद्द्यावरनं शिवसेना ठाकरे पक्षानं भाजपवर निशाणा साधलाय। सोलापुरात भाजप कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये वाद झालेल्याचं पाहायला मिळालं। पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या स्वागतासाठी शहरात बॅनर्स लावण्यात आले होते। सोलापुरातील 7 रस्ता परिसरात नो डिजिटल झोन असताना देखील बॅनर्स लावल्यानं महापालिकेने हे बॅनर्स काढले। यावेळी सुरक्षेसाठी असलेले पोलीस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली। दरम्यान परवानगीसाठी अर्ज केल्याचा दावा भाजपच्या कार्यकर्त्यांनी केला आहे।